नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत आणि आता या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत. तर थोड्याच वेळात भाजपचे उमेदवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजपचे तीनही उमेदवार आज अर्ज भरणार असून धनंजय महाडिक, पियुष गोयल आणि अनिल बोंडे अर्ज भरणार आहेत. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शिवसेना भाजपमध्ये सामना होतोय. धनंजय महाडिक यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे राज्यसभेची 6वी जागा बिनविरोध होणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय. तर आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार आपल्या सोबत आहेत. तुषार, आपण पाहतोय राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी आता लढत जी आहे अधिक चुरशीची होत चालली आहे. तर भाजपचे तीनही उमेदवार आज अर्ज भरणार आहेत. तर काय सविस्तर अपडेट, साधारण किती वाजण्याच्या सुमारास अर्ज भरला जाईल? मनाली, भाजपचे तीनही राज्यसभेचे उमेदवार विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आता तीनही उमेदवार आपल्याला अर्ज भरताना पाहायला मिळणार आहे. राज्यसभेची जी 6वी जागा होती ती 6व्या जागेसंदर्भातला सस्पेन्स हा भाजपकडून रात्री संपलेला आहे, कारण की कोण भाजपकडून उमेदवार या ठिकाणी असणार या संदर्भातली चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र शेवटच्या क्षणी भाजपाकडून या ठिकाणी धनंजय महाडिक यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी जो या ठिकाणी आपल्याला जो स्पर्धा होणार आहे ती आपल्याला शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये होताना पाहायला मिळणार आहे. आता आपण जर पाहिलं असेल तर भाजपाकडे 29 मतं आहेत आणि विजयासाठी भाजपाला अजूनही 12 अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे. मात्र भाजपाकडून असा दावा केला जातो की त्यांना अपक्ष जे आमदार आहेत त्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आता जे उर्वरित मत आहे त्यासाठी आपल्याला घोडेबाजार होणार यामध्ये मात्र कोणतीही शंका नाही. मात्र शिवसेनेचे जे उमेदवार आहेत संजय पवार हे निवडूनच येणार असं संजय राऊत आपल्याला वारंवार ठणकावून जरी सांगत असले तरी संजय पवार यांच्यासाठी आपल्याला राष्ट्रवादीची अतिरिक्त मतं, त्याचप्रमाणे अपक्ष मतं ही महत्त्वाची ठरणार आहेत. अपक्ष मतं यामध्ये सर्वात निर्णायक अशी भूमिका घेणार आहेत. अपक्ष मतं ही जर भाजपच्या पारड्यामध्ये गेली तर या ठिकाणी भाजपचा विजय हा सोयीस्कर होणार आहे. मात्र शिवसेनेचं यावेळी कठीण होताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र शिवसेनेकडून वारंवार सांगितले जाते की अपक्ष सुद्धा आमच्या संपर्कामध्ये आहेत, कारण की मध्यंतरी स्वतः मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांची बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीला काही आमदारांनी अनुपस्थित देखील दर्शवली होती. त्यामुळे जे आमदार अनुपस्थित होते ते भाजपाच्या संपर्कात आहेत आणि ते भाजपाला मतदान करतील असा या ठिकाणी अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे आता ही निवडणूक जी आहे राज्यसभेच्या 6व्या जागेची निवडणुकीची चुरस आता अधिक वाढलेली आहे. सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा सोमवती अमावस्या भरते आणि आज अमावस्या असल्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीमध्ये दाखल झाले. सोमवती अमावस्येनिमित्तानं खंडेरायाची जेजुरी सोन्याची झाली आहे आणि तिची ड्रोनमधून घेतलेली दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहताय. जेजुरीच्या खंडेरायाची मोठी यात्रा आज भरलेली आहे. सोमवती अमावस्येला ही यात्रा भरत असते आणि ड्रोनच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतनं एक्सक्लुझिव्ह दृश्य टिपलेली आहेत. तर यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं जेजुरीमध्ये दाखल झालेले आहेत. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष आपल्याला या ठिकाणी ऐकू येतोय. तर भाविकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. खंडेरायाच्या दर्शनासाठी गेल्या 2 वर्ष कोविडमुळे मंदिर भाविकांसाठी बंद होतं. यात्रा देखील भरवली गेली नव्हती. यंदा मात्र भाविकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवलेली आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत. गोविंद, आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ही खास एक्सक्लुझिव्ह दृश्य खरं तर आपण जेजुरीच्या आवारातली आपण दाखवतोय आणि खंडेरायाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळतीये. मनी आणि मल्ल या 2 दैत्याचा संहार करण्यासाठी शंकराने इथे अवतार धारण केला. त्याच अवताराला खंडेराय असं म्हटलं जातं आणि या अवताराच्या 2 महत्वाचे उत्सव असतात. एक तर चंपाषष्ठी आणि आज आपण बघतो आजचा जो पालखी उत्सव आहे जो सोमवारी येणाऱ्या अमावस्येच्या निमित्ताने. आता ही जी पालखी आहे ती मुख्य मंदिरातून बाहेर पडते, त्यानंतर गावातून थेट करेळ नदीवर पात्रावर जाईल आणि तिथे देवाला स्नान होईल.
हा सगळा जो सोहळा आहे मागच्या 2 वर्षामध्ये होऊ शकला नव्हता. मात्र आता जर बघितलं म्हणाली तर डोळ्याचं पारणं फेडणारं अक्षरशः शब्दशः जेजुरी जी आहे ती सोन्याची झालेली आपण बघतो आहोत. इथे आलेले सगळे जे भाविक आहेत ते बेलभंडारा उधळून आपल्या ज्या इच्छा आहेत ते देवाकडे मागतायत आणि आनंद व्यक्त करतायत दर्शन झालं म्हणून. खरं तर ही महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे. 18 पगड जातीचा हा देव इथे येणारा प्रत्येक भाविक अत्यंत मनोभावे पद्धतीने या देवाला पूजताना आपण बघतो. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून खंडोबारायाकडे बघितलं जाते. म्हाळसा असेल, बाणू असेल यांच्यासह आता ही पालखी प्रस्थान ठेवती आहे आणि त्यानंतर करेचं स्नान होईल. आणि बघितलं तर आपल्याला जे पुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे की मृत्यू लोकातला कैलास म्हणून या गडाला ओळखलं जातं. कडे पठार जे आहे इथून थोड्याच अंतरावर तिथे मणिमल्ल दैत्याचा संहार केला गेला होता आणि ज्यावेळेस त्या युद्धामध्ये खंडोबाराया जखमी झाले होते त्यावेळेस त्यांना हळद लावल्या गेली आणि म्हणून तीच प्रथा आजही आहे की हळद इथे उधळली जाते भंडारा म्हणून. आणि जर बघितलं तर इथे येणारा प्रत्येक व्यक्ती येळकोट जे मल्हार सदानंदाच्या नावानं येळकोट ही जयघोष देऊन अत्यंत मनोभावे ह्या सगळ्या उत्सवाचं दर्शन घेतो आणि इथली जी ऊर्जा आहे ती त्याला वर्षभर पुरते म्हणाली. नक्कीच. त्यामुळे तुडुंब गर्दी भाविकांनी खरं तर राज्यभरातून कानाकोपऱ्यातून आज भाविक जेजुरीमध्ये दाखल झालेले आहेत. अगदी कड्यावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर जेजुरी गडावर सुद्धा कड्याच्या भोवती भाविकांनी गर्दी केलेली आहे जेणेकरून आपल्याला खंडेरायाचं दर्शन घेता येईल. आज सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्येला कायम या ठिकाणी भाविकांची गर्दी होत असते. तरी थेट दृश्य आपण जेजुरीमधली पाहतोय. गणेश, आज या ठिकाणी जेजुरीची पूजा केली जाईल, खंडेरायाची पूजा केली जाईल, भंडारा उधळला जाईल. तर काय आजचे दिवसभराची कार्यक्रमाची तिकडे संपूर्ण आखणी करण्यात आली आहे? आता पालखी प्रस्थान ठेवलेली आहे पालखीने आणि आपण बघतो की हा सोहळा जो आहे या सोहळ्यासह साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर करा नदी आहे. तिथे हा पालखी सोहळा जातो. तिथे देवाचं स्नान होतं आणि प्रत्येक भाविक जे आपल्या घरचे देव सोबत आणलेले असतात ते सुद्धा इथे त्या स्नानाचं महत्व त्यांना माहिती असल्यामुळे प्रत्येक भाविक स्नानही करतो, आपल्या देवांनाही स्नान घालतो आणि 5 वाजताचा तो सगळा सोहळा संध्याकाळी आज होईल. पण आताच जर बघितलं तर दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की हे सगळं मनोहरी आहे. सोन्याची जेजुरी त्याला आपण प्रत्येक वेळेस म्हणतो ते ती हीच आहे की अशा पद्धतीने इथे येणारा प्रत्येक भाविक जो आहे तो दर्शनामुळे त्याचं रूप जे आहे ते सोनेरी झालेलं आहे. आपण बघतो की त्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे आणि संध्याकाळी मग जेव्हा पालखी परत येते त्यावेळेस ही भाविक आज रात्रभर इथे सोमवती अमावस्या असल्यामुळे रात्रभर सुद्धा इथेच विविध पूजा अर्चा इथे सुरू असतात. जशा सांगितलं जाते की खंडोबाराया हा 18 पगड जातीच्या प्रत्येक भाविकाचा देव आहे. त्याच अर्थानं तो महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या कानाकोपऱ्यातून खास करून कर्नाटकातनं तर जास्तीत जास्त भाविक इथे आल्याचं आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये महिलांचा समावेश जास्त असतो. इथे आल्यानंतर स्वतः घरातले देव आणलेले असतात सगळ्यांनी आणि मग तळी उचलली जाते. तो हे सगळं सोहळा जो आहे तो अत्यंत मनोहरी असतो आणि त्यामुळे कुठेतरी या सोहळ्याकडे या उत्सवाकडे जगभरातील भाविकांचं लक्ष असतं. गाभाऱ्यातली थेट दृश्य आपण पाहिली खंडोबारायाची, ज्याच्या हातात खंडा आहे, ज्याचं वाहन कुत्रा आणि घोडा आहे. अशा पद्धतीचं हे सगळं जे रूप आहे ते डोळ्यात सामावून घेण्यासाठी महाराष्ट्रातला जगभरातला भाविक आतुरतेने वाट पाहत असतो. तीच सोमवती अमावस्या आज आहे आणि मागील 2 वर्षापासून जो पालखी सोहळा होऊ शकला नाही तो आता होताना दिसतो आहे. आताची ही थेट दृश्य आहेत. पालखी थोड्याच वेळा आता मंदिर प्रदक्षिणा सुरू आहे पालखीची आणि ही मंदिर प्रदक्षिणा सुरू झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारातून पालखी बाहेर पडेल. त्यानंतर गावातून ती थेट करेला जाईल आणि 5 वाजता करेचं स्नान संपन्न होईल. नक्कीच. आणि तिथल्या सगळी थेट दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आणि आता बातमी आहे राणा दाम्पत्याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कालच राणा दाम्पत्यावर 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि आता आज पुन्हा नवनीत राणांच्या खारमधील निवासस्थानी पालिकेचं पथक दाखल होणार आहे. राणांच्या घराची पाहणी करण्यात येणार असून दुपारनंतर हे पथक
राणांच्या घरी दाखल होईल। तर आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहे। सुस्मिता, आज पुन्हा राणांच्या घरी पथक दाखल होणार आहे। पालिका या संपूर्ण घराची आणि आजूबाजूच्या परिसराची सुद्धा पाहणी करणार असल्याचं कळतंय, काय सविस्तर माहिती? खरं तर नवनीत राणा ज्या इमारतीमध्ये त्यांचं घर होतं त्या इमारतीमध्ये ज्या दिवसापासून हा वाद सुरू झाला त्या दिवसापासून या घराची संपूर्ण पाहणी सगळ्यात प्रथम पालिकेच्या वतीनं करण्यात आलेली होती। 15 दिवसाची नोटीस पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली होती आणि या नोटिसीमध्ये एक स्पष्ट करण्यात आलेलं होतं, जर 15 दिवसामध्ये हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं नाही तर पालिकेच्या वतीनं हे सगळं बांधकाम पाडण्यात येईल। आणि या पालिकेच्या नोटिसीविरोधात नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य कोर्टामध्ये गेलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका टाकलेली आहे पालिकेच्या या निर्णयाविरोधात। म्हणूनच आज पालिकेच्या काही अधिकाऱ्यांचं एक पथक या संपूर्ण इमारतीची पाहणी करणार आहेत। ज्या पद्धतीने राणा यांच्या घरामध्ये काही बांधकामांमध्ये बदलाव करण्यात आलेले आहेत, जे बदल करण्यात आलेले आहेत, तशाच पद्धतीचे बदल हे इतर घरांमध्ये सुद्धा आहेत का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे या संपूर्ण इमारतीतील वेगवेगळ्या फ्लॅट्सची आज पाहणी केली जाईल। संध्याकाळपर्यंत ही पाहणी पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर उद्या एक अहवाल सादर केला जाणार आहे। या अहवालानुसारच पालिकेची पुढची कारवाई नेमकी काय असेल हे स्पष्ट होईल। ज्यावेळेला अशा पद्धतीने अनधिकृत बांधकाम पालिकेच्या निदर्शनात येतं त्यावेळेला स्वाभाविक आहे की कोर्टामध्ये याविषयी दाद मागितली जाते। त्यामुळे कोर्टाकडनं राणा दाम्पत्य यांना दिलासा मिळतो का हे बघणंही महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर आता राणा दाम्पत्यांसोबत इतर रहिवाशांचे सुद्धा अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं पालिकेच्या कारवाईतनं समोर येणार आहे। नक्कीच, धन्यवाद सुस्मिता या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बातमी, अविनाश भोसले अटक प्रकरणी थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार असल्याची माहिती मिळते। भोसलेंना सीबीआयनं अटक केलेली होती, तर येस बँक आणि DHFL बँक घोटाळा प्रकरणी ही अटक करण्यात आलेली होती। 28 मेला अविनाश भोसलेंना अटक करण्यात आलेली असून 28 मेला कोर्टात हजर केलं होतं, मात्र सुनावणी पूर्ण न झाल्यानं कोर्टानं 30 मे पर्यंत भोसलेंना नजरकैदेत ठेवलेलं होतं। सीबीआय BKC कार्यालयातील ऑफिसर गेस्ट हाऊसमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं, नजरकैदमध्ये होते आणि आज न्यायालय या प्रकरणी निकाल देणार आहेत। अविनाश भोसले यांना सीबीआय कोठडी देणार की न्यायालयीन कोठडी मिळणार हे पुढच्या काही वेळातच कळणार आहे। तर भोसलेंना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। आणि याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत, थेट अजितकडे जाऊयात। अजित, आज न्यायालय निकाल देणार आहे, न्याय प्रक्रियेला सुरुवात व्हायला अजून किती वेळ आहे? म्हणून न्याय प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। जे अविनाश भोसले यांचे वकील आहेत, प्रसिद्ध वकील विजय अग्रवाल, ते न्यायालयामध्ये उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत जवळपास 15 ते 20 वकिलांची फौज आहे। तर या प्रकरणी विशेष युक्तिवाद करण्याकरता ASG अनिल सिंग येणार आहेत आणि त्यांची अचानक मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसोबत बैठक असल्यामुळे 11ची वेळ जी आहे ती 11:30 करण्यात आलेली आहे। त्यामुळे 11:30 पर्यंत आत्ताचं कार्यालयीन कामकाज जे आहे ते थांबलेलं आहे। मात्र जे अविनाश भोसले यांचे वकील आहेत त्यांचा युक्तिवाद त्यांनी सुरू केलेला आहे। अशा पद्धतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये अविनाश भोसले यांचा संबंध नाहीये किंवा त्यांच्यावरती जाणीवपूर्वक आरोप केले जातात असं वारंवार जो पुनरुच्चार आहे ते अविनाश भोसले यांचे वकील करत आहेत। आणि त्यावरच जोपर्यंत ASG अनिल सिंग येत नाही तोपर्यंत सीबीआयने जो रिप्लाय फाईल केलेला आहे अविनाश भोसले यांच्या अटकेवरती, रिमांड कॉपीवरती, आणि त्यांना रिमांड का द्यावी का देऊ नये याच्याकरता त्यांचं जे म्हणणं मांडलेलं आहे त्याच्यावरती अविनाश भोसले यांचे वकील जे आहेत ते युक्तिवाद करत आहेत। आता विशेष सरकारी जे वकील आहेत म्हणजेच ASG अनिल सिंग जे आहेत ते आल्यानंतर नेमकं काय युक्तिवाद होतो आणि तिथून पुढे कशा पद्धतीने न्यायालय निकाल देतं हे देखील पाहावं लागेल। त्यामुळे साधारणपणे 12 ते 1च्या सुमारास अविनाश भोसले यांच्या बाबतीमध्ये हे स्पष्ट होईल की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळेल का पोलीस कोठडी मिळेल, सीबीआय कोठडी मिळेल, हे 12 ते 1च्या दरम्यान स्पष्ट होईल। नक्कीच, त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष खरं तर या निकालाकडे देखील लागलेलं आहे। मात्र अजित, आपण पाहतो खरं तर ही सुनावणी जी आहे 28 तारखेला सुरू होती, ती पूर्ण न झाल्यामुळे ती आज पुढे ढकलण्यात आलेली आहे। आज ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होऊ शकते का, की आजची सुद्धा प्रक्रिया किंवा प्रोसेस ज्याला आपण म्हणू शकतो ती पुढे ढकलली जाईल?
फार शक्यता आहे की आज दुपारी 1 वाजेपर्यंत या प्रकरणावरती न्यायालय आपला निकाल देईल. कारण का 28 तारखेला ज्यावेळी अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक करून न्यायालयामध्ये हजर केलं होतं त्यावेळी त्यांच्या वकिलांनी बरेचसे जे निकाल आहेत आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा देशभरातील न्यायालय असतील, सर्वोच्च न्यायालय असेल, यांनी दिलेले निकाल त्यांचं वाचन केलं होतं. त्यामुळे बराच काळ गेला होता आणि या सुनावणी दरम्यान जे विशेष सरकारी वकील आहेत सीबीआयचे त्यांच्यामध्ये आणि विजय अग्रवाल जे अविनाश भोसले यांचे वकील आहेत त्यांच्यामध्ये जोरदार युक्तिवाद झाला होता आणि त्याच्यामुळे 28 तारखेला ही सुनावणी पूर्ण होऊ न शकल्यामुळे न्यायालयीन जे आहे माननीय न्यायालयाने अविनाश भोसले यांना सीबीआयच्या बीकेसी जे कार्यालय आहे तिथे ऑफिसर्स गेस्ट हाऊस आहे त्या ऑफिसर्स गेस्ट हाऊस मध्ये त्यांना नजरकेट ठेवण्यात आलं होतं आणि आज त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. नक्कीच. आणि आजच्या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास अजित, धन्यवाद. आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे कारच्या पुढे धावणाऱ्या कुत्र्याला एका श्वानाला कार चालकानं अमानुषपणे उडवल्याची घटना समोर येते. मुंबईमधल्या वरळी सीफेसवर ही घटना घडलेली आहे. तर एका आलिशान कारच्या पुढे धावणाऱ्या कुत्र्याला कार चालकानं अमानुषपणे धडक दिली आणि पुढे निघून गेलाय. कार चालकाचा हा अमानुषपणा कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी प्राणी क्रूरता अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून कारची ओळख देखील पटलेली आहे. कार चालकावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. तर आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी आपल्यासोबत आहेत. रमाकांत, नेमकं काय घडलं होतं आणि या कार चालकावर कारवाई झाली आहे का? जी, रविवार की घटना है मुंबई के वर्ली इलाके की, जहां एक कार चालक अपनी तेज रफ्तार कार से एक कुत्ते को बेरहमी से उड़ाते हुए चला जाता है और ये सारी की सारी घटना वीडियो कैमरे में रिकॉर्ड हो जाती है, जिसके बाद में ये वीडियो सोशल मीडिया पे वायरल होता है, जिसके बाद कई पशु प्रेमी आदित्य ठाकरे सबको ट्वीट करते हैं कि इस कार चालक पे तुरंत कार्रवाई की जाए। जिसके बाद पुलिस ने इस मामले में अज्ञात आरोपी के खिलाफ हिट और एनिमल क्रूरटी का मामला दर्ज कर लिया है। फिलहाल कार की तो पहचान हो गई है, पर मालिक अभी तक पता चल नहीं पाया है और अभी पुलिस उसकी तहकीकात कर रही है। रमाकांत, या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी आहे रशिया संदर्भातली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबाबत ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 एक खळबळजनक दावा केलाय. व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झालेला असून रशियाच्या सत्तेवर सध्या पुतीन सारखी दिसणारी व्यक्ती असल्याचा दावा MI6च्या प्रमुखांनी केलाय. तर मागील अनेक दिवसांपासून व्लादिमीर पुतीन यांची प्रकृती बिघडल्याची चर्चा होती आणि त्यामुळेच गंभीर आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा MI6ने केलाय. युक्रेन सोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्या मृत्यूची बातमी लपवण्यासाठी या काळात पुतीन यांच्या बहुरूप्याचा वापर केल्याचा दावा करण्यात आला. रशियाचं आक्रमण सुरू आहे युक्रेनवरती आणि जर पुतीनचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या जागी नक्कीच कोणीतरी दुसरं येईल आणि त्यामुळे युक्रेनचं युद्ध जे रशियाच्या बाजूने जात नाही आहे ते एखाद्या वेळ थांबेल अशा प्रकारच्या आशा निर्माण झालेल्या आहेत. काही ठिकाणी असं पण म्हणण्यात आलेलं आहे की त्यांचा मृत्यू झाला नसावा, त्याऐवजी ते अतिशय गंभीररित्या आजारी असावेत, त्यांना पार्किन्सन झाला असावा, त्यांना ब्लड कॅन्सर झाला असावा, अशा प्रकारच्या बातम्या वेळोवेळी मीडियामध्ये येत आहेत. याच्याशिवाय असं पण म्हणण्यात आलं आहे की त्यांची चालण्याची पद्धत बदललेली होती, काही दिवसापासून त्यांची बोलण्याची पद्धत बदललेली होती, त्यांची बसण्याची पद्धत बदललेली होती. म्हणजे अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या की ते अतिशय गंभीररित्या आजारी असावेत आणि ज्यामुळे जसं ते नेहमी काम करायचे, कारण पुतीन हे अतिशय फिट म्हणजे अतिशय स्ट्रॉंग, अतिशय सशक्त असे एक हेड होते. खरोखरच त्यांचा मृत्यू झाला आहे की नाही हे आपल्याला जर त्याचं कन्फर्म करायचं असेल तर ही बातमी रशियाकडनं ऑफिशियली जाहीर केल्या आधी अशा प्रकारच्या बातम्या पुढे पसरवणं हे बरोबर नाही. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.